तर जाऊयात वसमतला मतदान केंद्रावर गोंधळ झालेला आहे। आदर्श मतदान केंद्रावर गोंधळ झालेला आहे। वसमतच्या एका मतदान केंद्रावर गोंधळ झालाय। तुतारीचं बटन दाबल्यानंतर अडकून बसत असल्यानं हिंगोलीच्या वसमत शहरातील महिला आदर्श मतदान केंद्रावर गोंधळ झालेला आहे। अध्यक्षांनी नवीन मतदान यंत्र या ठिकाणी मागवलेलं आहे। वसमतमधली ही घटना एका मतदान केंद्रावर गोंधळ उडालेला आहे। आदर्श मतदान केंद्र आहे आणि तिथेच गोंधळ उडालेला आहे। बटन दाबल्यानंतर ते अडकतंय, त्यामुळे गोंधळ उडालेला आहे। अध्यक्षांनी अखेर आता नवीन मतदान यंत्र मागवले। आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मात्र वसमत शहरातील महिला मतदान केंद्रावरती मतदान सुरू होण्याआधीच गोंधळ पाहायला मिळालेला आहे आणि आपण नेमका काय गोंधळ झाला हे जाणून घेऊयात। मतदान सुरू होण्याच्या अगोदरच गोंधळ होतोय। मतदान केंद्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी गर्दी केलेली आहे, काय कारण आहे? नाही, आम्ही गर्दी केलेली नाहीये। प्रभाग क्रमांक 15 येथील बूथ क्रमांक 5 लिटल प्रिन्स इंग्लिश स्कूल या ठिकाणी ज्यावेळेला आमच्या सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अत्यंत शांततेने आणि संयमाने हे सगळ्या ठिकाणी उपस्थित आहे। परंतु या ठिकाणी निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ हा सुरुवातीपासून होता आणि आज सुद्धा हा सावळा गोंधळ चालू आहे। ज्यावेळेला पोल करण्यात आलं, त्या ठिकाणी मतदान घेण्यात आलं, त्यावेळेला एक जे बटन होतं ते बटन एकदा दबलं खाली, जे बटन होतं ते दबलं। आमच्या तुतारीचं बटन खाली गेलं की खालीच राहिले, वर येईना झाले। हा सावळा गोंधळ आहे, याचा आम्ही निषेध करतो। हे बरोबर नाहीये। या सगळ्या गंभीर आरोपावरती मतदान केंद्राचे अध्यक्ष आहेत। तुतारीचं बटन खाली दाबल्याच्या नंतर वरती येत नाहीत असा गंभीर आरोप केलाय। तसा आरोप म्हणजे तसं बरोबर नाहीये। बटन प्रेस करण्यासाठी वेळ लागते फक्त, बाकी प्रॉब्लेम नाही आहे असा की कुठलंही बटन दाबलं तर खालीच दाबून बसायला असं नाही। आता पहिल्या पोलला जर अशी हालत असेल मॅडम, एक मिनिट, तुमचा दोष नाहीये तो। अशी हालत जर त्या मशीनची बदलून घ्यायला ऐका ना, मॅडमचं म्हणणं काय, ऐका मॅडमचं म्हणणं काय आलं की ते बटन खाली दबलं की त्याला वेळ लागतो। का वेळ लागतो? हा प्रश्न आहे आमचा, का वेळ लागतो? तांत्रिक अडचण असेल। आपण बॅलेट बोलवलेलं आहे, आता 5 मिनिटात तांत्रिक अडचण होती का?